हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी अमृता. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपण बनवूया ढोकळा. एकदम असा स्पंजी ढोकळा, ब्रेकफास्टसाठी झटपट बनणारा. चला तर आता बघूया. सर्वप्रथम एका भांड्यात थोडी 3 ते 4 चम्मच साखर आणि लिंबू सट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. 1 कप पाणी पुरेसं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही पिठी साखर वापरली तरीही चालेल. हे प्रोसेस आपण नंतर न करता आत्ता जर केली तर त्याच्यामुळे डोश्यात पाणीदार नाही होणार आणि एकदम स्पंजी आणि जसं आपल्याला टेस्ट पाहिजे, गोड आंबट गोड, तशी टेस्ट होईल. तर मी आता 1.5 वाटी इथे बेसन घेतलं आहे. ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून लम्स पकडणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल. तर आपल्याला असं 1.5 वाटी बेसन असं गाळून घ्यायचं आहे. प्रमाण आहे त्याचं. जर तुम्ही 1.5 वाटी बेसन घेत असेल तर अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे एकदम जाळीदार असा ढोकळा बनेल. तर आता हे 1.5 वाटी मी बेसन व्यवस्थित गाळून घेतलं आहे. त्यातच मी आता अर्धा वाटी आपला रवा टाकते. रवा टाकल्यानंतर त्यात आपण थोडं मीठ ॲड करूया. चवीनुसार 1 ते 1.5 चम्मच मीठ ॲड करते. त्यानंतर जे आपण पाणी बनवलं होतं लिंबू सट आणि साखरेचं, ते पाणी याच्यातच टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये आला पाहिजे, त्यासाठी थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. आणि हे जे फिरवताना, हे जे बॅटर बनवताना आपण एकाच डायरेक्शनला आपल्याला हे फिरवायचं आहे. एक कुठलंही डायरेक्शन आपण पकडून त्या डायरेक्शनला हे फिरवायचं, जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो फ्लफी बनेल. सो मग आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. हा जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नको, याप्रमाणे आपल्याला हे हवं आहे. आता त्याचप्रमाणे मी एका साईडला एक कढई ठेवते आणि पाणी तापवून घेते. एक पसरट कढई घेतली आणि त्याच्यात स्टँड म्हणून तुम्ही काहीही ठेवू शकता. ते स्टँड ठेवलं आहे आणि ते पाणी गरम करून घेतलं आहे. त्यानंतर एखादं भांडं घेऊन त्याला आपण तेल लावून घेऊया. तुम्ही ताट घेतलं तरीही चालेल. तर असं व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जे आपण बॅटर बनवलं आहे त्याच्यात 2 चम्मच असं तेल ॲड करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा कट्स करू तर ते प्रॉपर निघतील आणि स्मूथ होऊन जाईल डोसा. त्याच्यामुळे तेल नक्की ॲड करा. तेल ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच एकाच डायरेक्शनला आपल्याला ते बॅटर फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपलं हे पाणी, कढईतलं पाणी गरम होईल तर आपलं त्यात ठेवायच्या वेळेस त्यात इनो आणि 2 चम्मच पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून इनो आपला ॲक्टिवेट होईल आणि ते व्यवस्थित मिक्स करून लगेच आपल्याला त्या दुसऱ्या तेल लावलेल्या भांड्यात आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. लगेच आपण हे या भांड्यात व्यवस्थित ट्रान्सफर करून घेऊया. ट्रान्सफर केल्यानंतर थोडं एकदा टॅप करा, जेणेकरून व्यवस्थित ते बॅटर सगळीकडे मिक्स होईल. आणि हे झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं ठेवायचं आहे, स्टीम द्यायचं आहे. 15 मिनटं झाल्यानंतर चेक करूया. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर एखादा चाकू त्याच्यात टाकून बघायचा आहे. चाकूला जर काही लागलेलं नसेल बॅटर तर समजून जायचं की आपला ढोकळा रेडी आहे. आणि ढोकळा थोडा थंड होईपर्यंत त्याच्यासोबत एक चटपट मस्त अशी बनणारी चटणी बनवूया. एकदम टेस्टी अशी चटणी बनते. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत पण ट्राय करू शकता. मी हे साईडला एक साईड डिश म्हणून मी ट्राय करते. तर ही चटणी, थोडं तेल घ्यायचं आणि त्याच्यात भरपूर असा बारीक चॉप केलेला किंवा मग अर्धवट कुटून घेतलेला लसूण ॲड करायचा आहे. आपल्याला हा लसूण लाल ब्राऊन होईपर्यंत, आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जास्त लसूण ॲड केला तर त्याची टेस्ट पण खूप छान येते, म्हणून मी इथे जास्त लसूण ॲड केला आहे. आणि याला आता लाल ब्राऊन होईपर्यंत तळून घेते. असा लाल ब्राऊन तळून घेतला की त्याच्यात मस्त भरपूर असा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने खूप वेगळीच टेस्ट येते. कढीपत्ता तडतडला आहे की छान मस्त आपल्याला चवीनुसार जे बाकीचे जिन्नस आहे ते टाकून घ्यायचे. मी इथे नाही का अर्धवट बारीक केलेला शेंगदाण्याचं पूड ॲड करते. हे एक भाजलेले शेंगदाणे नाही आहे, तसेच घेतले आहे. हे अर्धवट बारीक करून घेतलं आहे, ते ॲड केले आणि त्याच्यात मग चटणी ॲड केली आणि मीठ ॲड करायचं आहे. हे चटणी ॲड केल्यानंतर आपल्याला लगेच गॅस ऑफ करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण टाकलेली चटणी जळू नये म्हणून. आणि आपलं कढई किंवा जे भांडं आहे ते पण गरम आहे, म्हणून नाही का आपण
लगेच ते चटणी दुसऱ्या भांड्यात आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. इकडे ढोकळा जो आहे आपला तो पण थंड झाला आहे, तर त्याला मी कट्स करून घेते. ढोकळा कट्स करताना तुम्ही चाकूला तेल पण लावलं तरी चालेल, जेणेकरून शार्प कट्स येतील. तसा ढोकळा आपला झाला आहे. चला मी आता तुम्हाला दाखवते किती स्पंजी असा ढोकळा बनवून तयार आहे. खूप मस्त असा ढोकळा झालेला आहे. तुम्हाला असं वाटणारच नाही की घरी बनवलं आहे. आणि ढोकळा म्हटलं की त्याला तडका तर हवा, तडक्याशिवाय ढोकळा अधुरा आहे. तर एक तडक्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेते, त्याच्यात मोहरी तडतडून घेते आणि थोडं जिरं पण टाकते आणि बारीक चिरलेली मिरची. मिरची ही ऑप्शनल आहे, टाकली तरीही चालेल, नाही टाकली तरी चालेल. मिरची झाली व्यवस्थित की त्याच्यात कढीपत्ता टाकून गॅस ऑफ करून घेते. आणि आता हे आपण तडका ढोकळ्यावर टाकूया. आता हा रेडी आहे आपला ढोकळा सर्व करण्यासाठी. आणि वरून ओलं खोबरं खिसलेलं टाकलं तरीही चालेल, हे ऑप्शनल आहे. तर आता हा ढोकळा अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.